की खरं म्हणजे एक अभूतपूर्व अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती. कारण इतका पाऊस, एका 118 मिलीमीटर पाऊस मला वाटतं 24 ताससुद्धा नाही, काही तासात तो पडला. आणि बऱ्याच ठिकाणी शेती वाहून जाण्याचे प्रकार घडले, घरामध्ये पाणी गेलं आहे. विशेष करून शेतीमाल जो काढून ठेवला होता शेतकऱ्यांनी, कांद्याचा मोठ्या प्रमाणात उत्पादन भाग घेणार क्षेत्र भाग घ्या, ते कांदे वाहून गेलेत. आणि शेतीचं नुकसान झालं जवळजवळ 29 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. 2800पेक्षा जास्त मेट्रिक टन कांद्याचं त्यामध्ये नुकसान होऊन झालेलं आहे. जास्त असेल पण आता प्राथमिक अंदाज आहे हा सगळा. बंधारे मोठ्या प्रमाणात धार सोडून आउटफ्लॅग झालेत बंधारे, त्यामुळं तिथे काही शेती प्रमाणात वाहून गेली. पण प्रामुख्याने पाण्याचा वेग एवढा होता की बऱ्याच ठिकाणी शेती खरडून गेलेली आहे. तर ती जमीन पूर्णपणे नापिकी झालेली आहे. अशा अनेक काही ठिकाणी आता जनावरांचा चारा शिल्लक नाही आहे. आता मी शेतकऱ्यांनी काही माझ्याकडे मागणी केली, पण म्हणून हे उद्भवलेल्या परिस्थितीचं खरं म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा असा प्रसंग घडला काही मला वाटतं मागच्या 50-60 वर्षामधला. आता आपण 100% पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाला. शेती खरडून गेल्याचं नुकसानाचे पंचनामे होतील, कांदा जो वाहून गेला आहे त्याचे पंचनामे करायचं सांगितलेलं आहे. निश्चितपणे आता या सगळ्याच एकदा पंचनामे करण्यासाठी अन्य तालुक्यातील सुद्धा जे तलाठी सर्कल असतील त्यांनासुद्धा आता आम्ही घ्यायला सांगितलं आहे, म्हणजे लवकर पंचनामे होतील. म्हणजे मनुष्यबळ अधिक दिल्यानंतर जिथं पशुधन, जिथं त्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, किंवा मृत्यू झाला असेल, वाहून गेला असेल, पंचनामे 100% होतील सगळे. आता शासन स्तरावर जे काही निकष आहेत, आता उदाहरणार्थ मनुष्यहानी झाली, आपण 4 लाख रुपये देतो मला वाटतं, पण विशेष बाब म्हणून 5 लाख रुपये देतो आपण. परंतु मला वाटतं पशुधनाचं जरी नुकसान झालं तरी आपण त्याला काही कॉम्पेन्सेशन करतो मला वाटतं. तर त्या जी काही सध्याचे स्थायी आदेश आहेत, आपले स्टँडिंग ऑर्डर आहेत, त्याप्रमाणे सगळी कार्य होईल.